स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात ध्येय नाही तो व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकत नाही. ध्येयाशिवाय मनुष्य हे म्हणजे फक्त एक जिवंत मूर्ती असते. त्याच्या जगण्याचा काही अर्थ नसतो. या उलट जो व्यक्ती ध्येयवादी असतो त्याचे आयुष्य खूप छान असते. तो त्याचे आयुष्य स्वतःच्या हाताने लिहित असतो. आयुष्यात ध्येय ठरवून जो कोणी कष्ट करत असतो त्याचा प्रवाससुद्धा खूप सुंदर असतो. ध्येय प्राप्त करण्यासाठी तो व्यक्ती प्रामाणिक असे प्रयत्न करत असतो. तो व्यक्ती प्रामाणिक असे कष्ट करत असतो. आपल्या मनातील स्वप्न व इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येय निश्चित करणे खूप आवश्यक आहे. पण ध्येय निश्चित करताना आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवे आहे हे समजून घेणे सुद्धा खूप आवश्यक आहे. भावनेच्या भरात कोणतेही ध्येय निश्चित करू नका. ध्येय प्राप्त करताना प्रामाणिक कष्ट व चांगल्या मार्गाचा वापर करावा. आयुष्यात कधीही लोक काय म्हणतील याचा विचार व पर्वा करू नका. लोक काय म्हणतील या विचाराने जर तू तुझे आयुष्य बर्बाद करत असशील तर तुझ्यासारखा मूर्ख मनुष्य तूच असशील. लोक काय आज तुझी चेष्टा करतील, उद्या तुला मूर्ख म्हणतील आणि परवा ते तुला विसरून सुद्धा जातील. त्यामुळे लोकांचा जास्त विचार करत बसू नकोस. तुला आयुष्यात जे काही करायचे आहे ते कर. तुला लोकांची काळजी करायची काहीच गरज नाही आहे. बाळा, वेळेची कदर करायला शिक. ज्यांना वेळेचे महत्त्व समजले तोच आयुष्यात यशस्वी होतो. म्हणूनच वेळ वाया न घालवता आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग कर. आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्या चांगल्या कर्मांसाठी लाव. ज्या व्यक्तीला वेळेची कदर असते त्याला यश नक्कीच मिळते. गेलेली वेळ ही पुन्हा कधीच येत नाही. एक वेळ गमावलेला पैसा आपण पुन्हा मिळवू शकतोस, पण गमावलेला वेळ परत कधीच मिळणार नाही. वेळ दिसत नाही पण खूप काही शिकवून जाते. वेळ ही जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. त्याला सुरुवात आणि अंत नाही. आपण आपल्या दिवसातील वेळ कसा खर्च करतो, कोणासोबत खर्च करतो याच्यावर आपले आयुष्य कसे घडेल हे अवलंबून असते. त्यामुळे वेळेची कदर करायला शिका. वेळेचे महत्त्व ओळखायला शिका. वेळेचे चांगले नियोजन करा. वेळेवर कोणत्या गोष्टी कोणत्या वेळेला केल्या पाहिजेत याचा विचार करा. त्याचे एक नियोजन करा आणि त्या नियोजनानुसारच वेळेवरती गोष्टी करा पूर्ण. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही हे लक्षात ठेवून आपल्याकडे असलेल्या आत्ता वेळेचा चांगला सदुपयोग करून घ्या. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मनात विश्वास ठेवा. जे काही होईल ते चांगलेच होईल. स्वामी आपल्याला कधीच काही कमी पडू देणार नाहीत. स्वामी आपल्यासोबत नेहमीच असतात. संकटात एकटं पडला असताल तर मनात विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ हा जप करा. नक्कीच आधार भेटेल, मनात शांतता येईल आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणासुद्धा भेटेल आणि ऊर्जा येईल. श्री स्वामी समर्थ.